नमस्कार मंडळी. तर आज आपण बनवणार आहोत बटाट्याची रस्सा भाजी. तर मी इथे घेतलेले आहे किसलेलं खोबरं, बारीक चिरलेला कांदा आणि अद्रक, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट आहे आणि तेजपत्ता. इथे मी मध्यम आकाराचा बटाटा बारीक चिरून ठेवला होता पाण्यामध्ये. दीड पळी तेल घातलं होतं. त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये जिरा आणि मोहरी आणि तेजपत्ता घालून घ्यायचा. जिरा मोहरी तेलामध्ये थोडा वेळ परतल्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आणि थोडा वेळ छान असा परतून द्यायचा. थोडा लालसर होईपर्यंत परतायचा. कांदा परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जी पेस्ट केलेली असते अद्रक, लसूण आणि कोथिंबीरची, ती घालून घ्यायची. मग ती पेस्ट पण थोडा वेळ छान अशी परतून घ्यायची. परतल्यानंतर त्याच्यामध्ये किसलेलं खोबरं घालायचं आणि ते पण छान असं परतून घ्यायचं. 5 सेकंद त्याच्यावर झाकण ठेवायचं. 5 सेकंद नंतर ते झाकण काढून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये चिरलेले बटाटे घालून घ्यायचे आणि मग ते बटाटे पण छान असे परतून घ्यायचे. सगळं असं छान एकदम मिसळून घ्यायचं. थोडं चवीनुसार मीठ घालून घ्यायचं त्याच्यामध्ये आणि मग त्याच्यावर झाकण म्हणून ताट ठेवायचं आणि ताटामध्ये थोडंसं पाणी घालायचं. ग्लासभर असं पाणी घालायचं त्याच्यामध्ये आणि थोडंसं ते पाणी गरम होईपर्यंत म्हणजे 5 मिनटं तरी तसंच ठेवून द्यायचं. ते 5 मिनिटांनंतर ते झाकण काढून घ्यायचं आणि मग परत ती भाजी थोडीशी परतून घ्यायची, कारण की थोडंसं खाली लागलेलं असतं. ते मिक्स करून घ्यायचं परत आणि थोडी घालायची हळद, धना पावडर, तिखट घालून घ्यायचं. आता कोणाला जास्त तिखट आवडतं, कोणाला कमी तिखट आवडतं, सो त्याच्यानुसार तिखट घालून घ्यायचं. छान अशी परतून घ्यायची. पूर्ण मसाले सगळ्या भाजीला लागले पाहिजे तसं मिक्स करायचं छान आणि मग त्याच्यानंतर ते ताट ठेवून द्यायचं. 5 मिनिटांनंतर ते ताट काढून घ्यायचं आणि बघायचं ती भाजी थोडीशी लागली आहे की नाही किंवा शिजली आहे की नाही आणि मग परत परतून घ्यायचं. भाजी छान अशी परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये गरम पाणी घालायचं. 1 ग्लासभर गरम पाणी बाजूला पातेल्यात गरम करत ठेवायचं थोडा वेळ आणि ते गरम पाणी घालायचं. गार पाणी घालू नका शक्यतो, कारण गार पाण्याने जी टेस्ट येत नाही ती गरम पाण्याने येते आणि गरम पाण्याने छान अशी टेस्ट लागते. आपण आता पुन्हा 5-7 मिनिटासाठी ते ताट झाकण म्हणून ठेवणार आहोत. आता एक 5 ते 7 मिनिटं झाल्याच्या नंतर आपण ते झाकण काढून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर बघूया आपण बटाटा शिजलाय की नाही. बटाटा छान असा शिजला आहे. बटाटा शिजल्यानंतर आता आपण त्याला 1-2 मिनिटं बिना झाकणाची उकळी देऊया. उकळी आल्याच्या नंतर इथे मस्त अशी तुमची बटाट्याची रस्सा भाजी रेडी आहे. तुम्ही नक्की घरी ट्राय करा आणि तुम्हाला जर खरंच रेसिपी आवडली मला कमेंट बॉक्समध्ये कळवा.